तसं म्हणजे दुसरी गोष्ट अशी की आम्ही एअरपोर्टवरून निघत होतो. एअरपोर्टवरून निघताना त्यांची जी 15-20 जी पाहुणे होती त्या लोकांना सुद्धा माहीत नाही की मी कोण आहे, माझे आई-वडील कोण, माझा भाऊ कोण, बहीण कोण, मामा कोण. ते लोकं त्यांनाच विचारायला लागले की ही लोक कोण आहे? तर त्या लोकांनी त्यांच्या नातेवाईकांना पण सांगितलं नव्हतं की हे लग्न आपल्याला मदिना शरीफला लावायचं आहे. आपल्या मुलाचं लग्न आहे हे लोकांनी त्यांच्या नातेवाईकांनाही नाही विचारलं. ते नातेवाईकच त्यांना विचारायला लागले की हे 5-6 जण कोण आहे. मग असं ते करत करत फ्लाईटमध्ये बसता 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 मग सौदीच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरले तेव्हा सगळ्यांना माहीत पडलं की हा सोहेलचं लग्न आहे, ही नवरी आहे, ही नवरीचे आई वडील आहे. म्हणजे त्या एअरपोर्टवर माझं लगेज पण वाटतं हरवलं होतं. त्यांच्या एक जावईकडे माझा लगेज राहिलं होतं. तो इंडियामध्येच होता. तो त्यावेळेस आला नव्हता. तो दुसऱ्या दिवशी आला. तर माझा लगेज जावईकडे होता. त्या लगेजमुळे कळालं की ही नवरी, हिचं नवरीचं लगेज राहिलं. तर हिचं नवरीचं लगेज राहिलं तर लग्न कसं लावणार? नवरा बायकोचे त्याच्यात कपडे आहेत. त्यावेळेस त्या लोकांना कळालं की ही नवरी आहे. त्यानंतर आम्ही गेलो. गेल्यानंतर लग्न लावलं. लग्न लावल्यानंतर सासूचं म्हणजे लग्न जेव्हा लागायचं होतं त्यानंतर त्याच्या अगोदर ह्या लोकांनी मला काही विचारलं सुद्धा नाही. तू नवरी रेडी झाली का नाही झाली? तू कुठं आहे? काय आहे? यांनी एकदम क्रूर व्यवहार तिकडूनच सुरुवात केला माझ्याशी, माझ्या आई-वडिलांशी. पण तरी माझी मम्मीनी मत दिलं होतं म्हणजे मला, की हे लग्न आपण येथे मोडूया. पण मी म्हटलं की आपण एवढं धार्मिक ठिकाणी आलोय, पण मी पॉझिटिव्ह विचार केला. मम्मी हे होत राहतं थोडंफार, असं काही होणार नाही. मम्मीने मग त्यावेळेसच मला सांगितलं होतं, "आनम हे लग्न मोडून टाक. हे लोकं बरोबर नाही दिसत. हे लोकं तुला विचारत नाही. हे लोकं तुला सन्मान देणार नाही. ह्या लोकांनी आम्हाला पण सन्मान नाही दिला. यांना जरा पैशाचा माज दिसतोय." असं मम्मीने मला थोडं त्यावेळेस सांगितलं. पण मी पॉझिटिव्ह विचार केला. "मम्मी जाऊ दे, आपण एवढ्या मोठ्या ठिकाणी आलोय, असं नको करायला." मग त्याच्यानंतर लग्न झालं. लग्नानंतर मग त्यावेळेस पण जरा त्या लोकं अशी थोडी वाकडीच होती आमच्यासोबत. असं म्हणजे मला काही नवीन नवरी आहे, मी रूममध्ये होते. मला त्यांनी काय असं जेवायला आणून दिलं नाही, विचारलं नाही, तुला काय पाहिजे, काय नाही पाहिजे. ते लोकं असं म्हणजे तेथूनच आमच्याशी असे लांब-लांब, लांब-लांब व्हायला लागले. म्हणजे त्यांनी नवीन नवरी म्हणून मला असा काही सन्मान दिलाच नाही. ना नंदेने, ना सासूने, ना उलटा त्यांचीच नातेवाईक त्या सासूला समजवायची. "अगं तू त्यांना विचार, ती नवीन लोकं आहे, नवरीला विचार, त्यांना विचार." असं करत करत लग्न झालं. लग्नानंतर आम्ही 1-2 दिवस मदिना शरीफ या ठिकाणीच राहिलं होतं. पण त्या 2-3 दिवसात पण ते लोकांना असं काय मला काय असा सन्मान दिला नाही. नवीन नवरी तू रूममध्ये आले नाही मला विचारायला, "तुला काय खायचं, काय पाहिजे?" मला जेवण वगैरे सगळं माझ्या आई-बहिणी यांनीच आणून दिलं. असं करता करता आम्ही तिकडून मलेशियाला निघालो. मलेशियाला जायचं होतं हे मला याबद्दल काही माहीत नव्हतं. म्हणजे मला एक सरप्राईज ठेवला होता अगोदरच. गंधाच्या वेळेसच मला एक सरप्राईज ठेवला होता, की आपण कुठेतरी जाणार आहोत फिरायला. त्याच्यानंतर आम्ही मलेशियाला गेलो. मलेशियाला गेल्यावर नवरा आम्ही मदिना एअरपोर्टवरूनच मलेशियाला निघालो. नाही, जिद्दा एअरपोर्टवरून निघालो मलेशियाला. आणि मलेशियाला गेल्यानंतर आम्ही 10 दिवस नवरा-बायको तिकडं राहिलो. 10 दिवस मम्मी-पप्पा इकडे होते मक्का शरीफमध्ये. पण यांची फोन मला यायची. यांना म्हणजे भीती लागली होती मम्मीला, पप्पांना. फिकर म्हणतो ना आपण, त्याप्रकारे त्यांना एक लागली होती माझी एक, की ही मुलगी आपली बरोबर आहे का? या लोकांनी इकडूनच असं पाठवून दिलं. त्यांच्या मनात पण अशी भीती निर्माण होती. तर त्यांनी म्हणजे असं 10 दिवस गेले फोन करता करता. हे लोकं मक्कामध्ये होते सौदीला, मी मलेशियाला होते. तर हे लोकं जसं आमचं मलेशियाचं ट्रिप कंप्लीट झालं 10 दिवसाचं, तर त्या 10 दिवसाच्या आत जसं एक नवऱ्याचं माझं एक भांडण झालं होतं. म्हणजे मी मलेशियाला गेलते ना त्यावेळेस रात्री आमचं एक भांडण झालं होतं, की असा टॉपिक निघाला होता, की "तुम्ही पहिल्या मुलीचं काय आहे मला सांगा." म्हणजे लग्न म्हणजे गंध जुळत होता त्यावेळेस पण आम्हाला असं बाहेरून असं ऐकू आलं होतं, की या मुलाचं लग्न पहिलं झालेलं आहे. असं ऐकू आलं होतं. पण आम्ही इन्क्वायरी वगैरे केली. पण असं काही आम्हाला तोपर्यंत असं वाटलं नाही. असं थोडं कानावर आमच्या आलं. मग मी त्याला त्याच्या पहिल्या लाईफचं सगळं विचारलं, तर त्याने मला त्याचं जे काही आहे त्याने मला सांगितलं. पण आमची पहिल्याच म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या-तिसऱ्या रात्रीच आमचं काहीतरी भांडणं झालं. तेव्हाच मी त्या नवऱ्याचं रूप पाहिलं होतं, की हा जरा थोडा सर्किट टाईपचा आहे. त्या मलेशियामध्ये असं करता करता आम्ही 10 दिवस आमचे गेले तिकडं. 10 दिवस गेल्यानंतर पुण्याला उतरायचं होतं. तर मम्मी-पप्पा पहिले आले इंडियाला. मी त्यांच्या दुसऱ्या दिवशी आले. मी 18 जानेवारी 2025 रोजी पुण्याला उतरले. पुण्यातल्या उतरल्यानंतर
मला एअरपोर्टवर घ्यायला त्यांचेच काही नातेवाईक आले होते. नातेवाईक आल्यानंतर मी त्यांच्या पुण्याच्या कॅम्प भवानीपेठ या घरावर उतरले. कारण जो घर दाखवला होता रिव्हर क्रेस अपार्टमेंट, त्या घराचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं, फर्निचरचं काम वगैरे चालू होतं. तर ते काम चालू असताना मी भवानीपेठच्या घरात उतरले. मग 8 दिवसाच्या आतच जशी मी घरात उतरले त्यावेळेस जावई होता, मोठी नणंद होती, सासू होती, बारकी नणंद तर वाटतं ती जॉबला गेलेली होती. मग सासरे होते आणि मी होते आणि यांचे जे घरात तिकडं असलेले यांचेच नातेवाईकांची काही मुलं येत होती. मग त्याच्यानंतर 8 दिवसातच जरा सासूने थोडी नाटकं सुरू व्हायला केली. आता जसं नवीन नवरा आहे, नवीन नवरा बायकोसाठी काय आणणार, विचारणार तुला हे पाहिजे का, ते पाहिजे का. तर त्याने थोडा असं माझ्यासोबत व्यवहार करायला सुरुवात केला. तर जरा सासूला थोडं असं ती थोडी जेलस फील करायला लागली. ती मला म्हणायची, तू हे नको खाऊ, तू असे कपडे नको घालू, तू तसे कपडे नको घालू. असं करता करता माझे 8 दिवस तिकडे गेले. पण त्यांनी त्या मोठी नंदेनी आणि ती आई यांच्या डोक्यात काहीतरी होतंच. कारण छोटासा वाद मदिना शरीफ या ठिकाणी झालाच होता. त्यावेळेसचा जो वाद होता ना त्यांच्या डोक्यातच होता. त्यामुळे त्यांनी 8 दिवस माझ्या असा एकदम वेगळाच व्यवहार केला. असं मला मान सन्मान दिलंच नाही की तू भावाची बायको आहे, तू नवीन नवरी आहे. आता नवीन नवरी घरात आल्यावर भरपूर काही आनंद असतो लोकांना, पण यांना काहीच आनंद नव्हता माझ्या येण्याचा. यांनी या नंदेनी काही मला विचारलं नाही, सासूने मला काही सन्मान वगैरे दिला नाही. उलटा मी जे खायचे त्याच्यावर म्हणजे म्हणायची हे नाही खायचं, ते नाही खायचं. तिने असं मला असं मेंटली टॉर्चर करायला तिने थोडी सुरुवात तिकडूनच केली. पण मी 8 दिवस जाऊन दिले. 8 दिवसानंतर मी मम्मी पप्पांकडे आले. मम्मी पप्पांकडे आल्यावर मी 8 दिवस नवीन नवरी म्हणून मम्मी पप्पांकडे पण 8 दिवस राहिले. 8 दिवसानंतर हे लोक मला काही घ्यायला येत नव्हती. यांचं काहीतरी म्हणजे जसं मी पुण्याच्या एअरपोर्टवरून जसं मी उतरत होते मुंबईला, तर सासऱ्याचा पप्पांना तिकडेच फोन आला की तुम्ही तुमची मुलगी घेऊन जा आळ्याफाट्याला. आता पप्पा बोलले, नवीन नवरी तुम्ही तिकडं असं का म्हणताय की डायरेक्ट तिकडं घेऊन जा आळ्याफाट्याला, नवीन नवरी तुमच्या घरात राहू द्या ना 8 दिवस. तर असं पप्पा बोलले. तेव्हा त्यांनी मला 8 दिवस त्यांच्या घरी ठेवलं. नाही तर मला नवीन नवरी म्हणून तिकडूनच मला पाठवत होते हे लोक. त्याच्यानंतर मी 8 दिवस मम्मी पप्पा त्यांच्याकडे 8 दिवस राहिले. त्या 8 दिवसातच तिने असं वेगळा व्यवहार करायला सुरुवात केला. तर नवरा मला पैसे द्यायला लागला तर ती हटकून माझ्याजवळ यायची सासू आणि म्हणायची, तुझ्याकडे आहे का पैसे, आपल्याला या बिलवाल्याला द्यायचे, त्या बिलवाल्याला द्यायचे. आता मी नवीन नवरी, मला काय मी कुठून आणायचे पैसे, माझ्याकडे तर पैसे नाही काय नाही. ती माझ्याकडे पैशाची मागणी करायला लागली सासू. आपल्याला तो बिल द्यायचा, हा बिल द्यायचा. मी म्हटलं माझ्याकडे असे काही पैसे नाही, तुम्ही तुमच्या मुलाकडून घ्या. तुमच्या मुलाने मला काय फक्त 100-500 रुपये फक्त खर्चासाठी दिले. माझ्याकडे एवढे पैसे नाही आहे की मी तुमचं बिल देऊ शकते आणि हे देऊ शकते. मग मी तो टॉपिक झाल्यानंतर तिचं खाण्यावर आलं. आता मी जेवायला बसले. जेवायला बसल्यावर नवऱ्याने काहीतरी माझ्यासाठी माझ्या इच्छेचं काहीतरी खायला आणलं. तर जसं जेवायला बसले तसं तिचं चालू झालं की तू हे खाऊच नको, हे खाल्ल्याने तुझं वजन वाढतं, तू वजन वाढल्यानंतर ते चांगलं नसतं, तू असं नसतं, तू जाडी आहे, तू स्ट्रॉंग आहे, तुला डबल चिन आहे, तू अशी आहे, तू तशी आहे. ते झालं. त्याच्यानंतर मी असं थोडं सहन केलं. कारण एखाद्या माणसाची व्यतिरिक्त तिच्यासोबत काहीतरी होत असेल तर ते मला आवडत नाही. कोणी त्याच्यावर रोकटोक करतंय, कोणी त्याला दबाव घालतंय, कोणी असं करतंय, तर ते आवडत नाही कोणाला. तर ते मला पण तसंच त्यांनी विनाकारण टॉर्चर करायला सुरुवात केली. 8 दिवसानंतर मम्मी पप्पांकडे आले. मम्मी पप्पांकडे आल्यानंतर 8 दिवस मी राहिलेत. मम्मी पप्पांकडे आल्यावर हे लोक मला त्यावेळेस पण घ्यायला येत नव्हते. मी खूप सारे कॉल केले नवऱ्यांना की तुम्ही मला घ्यायला आहे. तर यांनी त्यावेळेस मला असं सांगितलं की आम्ही शिराडोन या गावाला चाललोय, आम्हाला तेथे लग्न आहे, तुला घेऊन जाणार नाही, आम्ही फक्त जाणार आहे नवरा बायको आणि आमचा मुलगा घेऊन जाणार, तू येऊ नको. पण त्यावेळेस मी हे जिद केली की तुमच्यासोबत मला सुद्धा यायचं, तुम्ही मला पण घेऊन जा. पण त्यावेळेस फक्त सासरे आणि त्यांची बायको गेली होती. 8 दिवसानंतर हे लोक मला घ्यायला आले. घ्यायला आल्यानंतर त्यावेळेस तो मुलगा पण होता. जेव्हा घ्यायला मला आले अतिक हाशमशी हा मुलगा पण आला होता. नवरा होते, सासू होती आणि मोठी नंद होती. म्हणून इकडून तिकडे गेल्यावर माझ्यासोबत नंद होतीच. जावई पण त्यांचा जो जावई आहे तो घर जावई आहे हे मला नंतर कळालं. मी माझ्या नवऱ्याला विचारायचा प्रयत्न पण केला, ही बहीण तुमची इकडं का आहे.
पण यांची बहीण पण तेथेच होती, जावई पण यांचा घर जावई, हे लोक सगळे माझ्यासोबतच होते. मग जसं जसं दिवस जायला लागले यांनी माझ्यावर म्हणजे असं मेंटली टॉर्चर मला करायला सुरुवात केली. या लोकांनी मला मानसिक शारीरिक माझा छळ केलाय. असं करता करता यांनी मला टॉर्चर केलं, मेंटल हॅरेसमेंट केली, मग फिजिकल व्हायलन्स. मग यांच्या घरात मुलं पण यायची, मुलं त्यांच्याच नातेवाईकातली मुलं होती, त्यांच्याच शेजारी आजार-पाजारी राहायची पुण्या या ठिकाणी. पण ती जी मुलं यायची ती अशी मुलं होती की ते मुलं यायची तर ते त्यांच्या बायका घेऊन नव्हत्या यायच्या, त्यांची बायको वगैरे ते नव्हते यायचे, ते एकटी मुलं यायची घरात. घरात आल्यावर मग ते मला असं पाहून म्हणजे त्यांची छेडखानी म्हणजे एक सेक्शुअल हॅरॅसमेंट एक पार्ट म्हणतो ना, त्या प्रकारे या त्यांच्या घरातली त्या मुलाचं नाव सगळ्यात पहिलं तर आतिक हाशम शेख, दुसरा अफान अल्ताफ सय्यद, तिसरा त्यांचा घर जावई इम्रान ख्वाजा शेख, आणि त्याच्यानंतर ती बाकी अझर, शोएब, अनस, अशी त्यांची बरेचशी अशी मुलं आहेत त्यांच्या घरात यायची. मग ते घरात मला वेगळ्या नजरेने पाहणार, अयोग्य नजरेने स्पर्श करणार, मग त्यांचं अयोग्य असं म्हणजे मला धक्का लागणार. हे आले की हे हॉलमध्ये नाही बसत, ही सगळी मुलं आली की किचनपर्यंत येणार, किचनला आले तर मला हटकून धक्का देणार, मला असं वर खाली पाहून जाणार, मग अयोग्य स्पर्श करणार. एक छेडखानी टाईपच यांनी माझ्यासोबत प्रकार केला. असे काही दिवस गेले. त्याच्यानंतर सासरा आणि सासू माझी आईची बदनामी करू लागले माझ्याकडं. तुमची आई तशी, तुमची बहीण तशी, तुमचे वडील तसे, अशी सासू सासऱ्यांनी माझ्या आईवडिलांचा अपमान करायला सुरुवात केली. काही दिवसांनी मी त्यांच्या जेव्हा सोबत होते त्यांनी अपमान करायला सुरुवात केली, तर मोठी नंदेने पण बरंच त्याच्यात इंटरेस्ट दाखवला. आणि यांच्या घरात जी नातेवाईक येत होती, जसे मावशी झाली शहाना, शबाना, मग एक हज्जो सय्यद म्हणून आहे, मग एक मोठी आत्या आहे हूर जहान हाशम शेख, ती मोठी जी आत्या आहे ती पुण्यालाच राहिला. असे जे बरेचसे असे तिचे असे नातेवाईक आहे की घरात आल्यावर माझ्यावर रुबाब करायचे, मला असं दाखवायचे की तू अशी एक कामवाली आहे. मला असं मेंटली एकदम हॅरॅसमेंट केलं या सगळ्यांनी मिळून. आले की मला टोमणे देणार, टोमणे दिल्यावर मला असं विचित्र बोलणार की मला एकदम हॅरॅसमेंट फील व्हायचं, असं वाटायचं की मी कुठं जाऊ. यांनी एवढं मला हॅरॅसमेंट केलं की मी एक वेळेस तर मी माझा जीव घेण्याचा पण प्रयत्न केला. मला एवढा राग आला होता एका वेळेस. पण मी यांच्या घरात जेव्हा मुलं यायची तेव्हा मी माझ्या नवऱ्याला पण कंप्लेंट केली, बघा अशी मुलं येत आहे, हे मला काही जमणार नाही, कारण मी एक चांगल्या आपलं एक दीन मोहल म्हणतो त्या घरातली मी मुलगी आहे. तुमच्या घरातला हा व्यवहार मला जमणार नाही, कारण लग्न जुळवायच्या वेळेस तुम्ही आम्हाला खूप माणुसकी दाखवली, तुम्ही खूप आम्हाला देव माणूस आहे असं दाखवलं, तुम्ही देवता आहे, अन्नदाता आहे, तुम्ही सखी माणूस आहे, तुम्ही आम्हाला विश्वासात घेतलं, तुम्ही असं दाखवलं. मग तुम्ही असं व्यवहार का करताय माझ्यासोबत? तुम्ही घरात अशी विचित्र मुलं का येतात? कारण लग्न जुळवायच्या वेळेस तर तुम्ही ही मुलं वगैरे मला दाखवली नाही, तुमच्या घरात एवढे नातेवाईक येतात हे सगळं तुम्ही मला दाखवलं नाही ना, मग तुम्ही असं व्यवहार माझ्यासोबत का करायला लागले? अशी मी 2-3 कंप्लेंट केली तर ती सास माझ्यावर राग काढायला लागली. मग तो राग असं काढायची की कधी मी जेवायला बसले की हटकून मिरची टाकणार मला, कारण मी हे तिखट खाणं स्पायसी खाणं मी कधी खात नाही. म्हणजे तिला म्हणजे माझ्यावर राग काढायचं, ती हटकून म्हणजे असं म्हणजे मी काही बाहेर गेले तर हटकून घरात भांडणं काढणार, हटकून मुलाला काहीतरी सांगणार. मग मी काही जेवायला घेतलं जसं आमच्या घरात अशी भाकरी भाजी या प्रकारचं माझं जेवण आहे हे मला आवडायचं, पण तिने मला हे सगळं काही खाऊ दिलं नाही. मी जेवायला बसले, आली मागून टोमणा देणार, तू जेवू नको, मग मी जेवायचं नाही, मी तसंच सोडून देते. तिचं म्हणणं असं होतं की मी बोलते ना जेव तर तू जेवायचं, मी म्हटलं ना तू उठायचं, मी म्हटलं ना हे कपडे नाही घालायचे, नाही घालायचं. तिने म्हणजे माझ्यासोबत एक सवकन म्हणतो ना, सवत एक असा व्यवहार सुरू करायला तिने माझ्यासोबत सुरुवात केली, सवत सारखा. म्हणजे मी काय घातलं की ती जळायची, मी काही खाल्लं की ती म्हणायचं हे नाही खायचं. म्हणजे तिने असं चोर पोलीस सारखा तिने माझ्यासोबत खेळ चालू केला. मी घरात कधी या रूममध्ये गेले तर माझ्या मागं यायची, त्या रूममध्ये गेले तर माझ्या मागं यायची. आता त्याच्यानंतर एक मोठे नंदेचा रोल, हिनी पण बरंचसं मला टॉर्चर केलं. ही फक्त एक गोष्ट चांगली बोलणार आणि 4 गोष्टी मला वाईट बोलणार. हिने माझ्या म्हणजे बॉडीवर पण बरंच काही या लोकांनी माझ्याशी म्हणजे असं विचित्र शब्द वापरले, तू जाड आहे, तू अशी आहे, तू तशी आहे. तुम्ही लग्न जुळवायच्या वेळेस तर सगळं काही पाहिलं होतं ना,
मी जाड आहे, मी फेअर आहे, मी किती शिकलेले आहे, मी काय शिकले, मग तुम्ही माझ्यावर असा अत्याचार का सुरू केला लग्नानंतर? म्हणजे तुम्ही माझ्यावर जळताय का? तुम्हाला माझ्यापासून काही त्रास आहे का? तुम्हाला सून सहन होत नव्हती घरात, तर तुम्ही आणली का? माझा हा प्रश्न होता. मी असे 2-3 त्यांच्या प्रश्न बोलायला लागले, तर या लोकांनी माझ्यावर काटा धरला. म्हणजे मला अजून टॉर्चर करायला लागले. करता करता म्हणजे यांनी मला मेंटली डिस्टर्ब केलं. मेंटली डिस्टर्ब करता मी सहन करत होते. मला असं वाटलं की होईल काही ना काही बदल. करता करता असं मी सहन केलं. त्यानंतर मग मुलं जास्तच करायला लागली. हे अतिक, अफवान, हा इम्रान, हा घर जावई पण तेथेच राहायचा, या घर जावईचं पण मला करावं लागायचं. याची बायको काहीच काम नाही करायची, काहीच नाही. एक काम करायची, बाकी सगळे काम मला करावे लागायचे. माझ्या सासूसोबत मीच उभी राहायची काम करताना. या मोठे नंदेने काहीच काम नाही केलंय. हिने फक्त माझ्यावर रुबाब केलाय आणि घरात आयती राहायची, आयती ड्युटीला जायची आणि आयती ड्युटीवरून यायची आणि एक काम करणार आणि बाकी सगळं रुबाब माझ्यावर करणार. मग तसं त्याच्यानंतर आमचं नवरा बायकोचं झालं. आमच्या नवरा बायकोच्या पर्सनल स्पेसमध्ये पण या सासूने खूप इंटरफेअर केलं. तिच्या मावशी वगैरे या लोकांनी इंटरफेअर केलं. नंदेने पण इंटरफेअर केलं आमच्या नवरा बायकोच्या स्पेसमध्ये. तर या लोकांनी इंटरफेअर करत करत आमच्या नवरा बायकोचे मध्ये थोडे थोडे वाद सुरू झाले काही दिवसांनी. पण त्या घरचा त्यांचा जो रुटीन होता तो चालूच होता. माझ्या आईवडिलांचा अपमान करायचं, माझ्यावर कधी कधी छोटंसं घरात असं भांडणं झालं की माझ्यावर खोटे आरोप लावायचे. त्याच्यानंतर सासू म्हणजे त्याच्यानंतर एक सासू म्हणजे एक मान असतो, पण त्या सासूने माझ्या वेश्याव्यवसाय याबद्दल माझ्याशी बोलायची. म्हणजे तुला थायलंडमध्ये असं, म्हणजे मला असं म्हणायचं की इनी माझ्या मनातलं काढण्यासाठी वेश्या व्यवसायासोबत बद्दल माझ्याशी बोलणं करायची. त्यावेळेस कोणी सासराही ड्युटीला गेलेला असायचा, नवराही ड्युटीला ऑफिसला गेलेला असायचं. घरात फक्त सासू आणि मी होते. त्यावेळेस पण हिचं म्हणजे असं विचित्र बोलायची. आता मी सून आहे, ती सासू आहे. मला त्या गोष्टींची लाज यायची. मी त्या गोष्टींचे काही उत्तरं देतच नव्हते. आणि यांच्या घरात अतिक हाशम शेख या नावाचा रोज 11 वाजता मुलगा येतो. भवानी पेठला मी ज्यावेळेस घरात राहत होते, तर हा सासूचे आणि त्या मुलाचे मी काहीतरी चुकीचे वर्तन पाहतच होते. त्याचं रोज 11 वाजता येणं, मग सासू त्याला फोन करून बोलवणार, तो येणार.